नमस्कार मित्रांनो, तर आपण आहोत अजमेर शहरामध्ये। मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही अजमेर शरीफ दर्ग्याचे ब्लॉग पाहिलात। तर आता आपण पाहणार आहोत आणखीन एक ऐतिहासिक ठिकाण ज्याचं नाव आहे ढाई दिन का झोपड़ा। निजाम गेटच्या उजव्या बाजूला अगदी 500 मीटर अंतरावरती हे ढाई दिन का झोपड़ा हे ऐतिहासिक ठिकाण आहे। राजस्थानमधील अजमेर शहरात एक अद्भुत ऐतिहासिक स्थळ आहे, ज्यालाच ढाई दिन का झोपड़ा असे म्हणतात। हे ठिकाण केवळ नावामुळेच नव्हे तर त्याच्या इतिहास, स्थापत्य, कलाकुसरीमुळे अतिशय खास आहे। चला तर मग या ऐतिहासिक वारशाचा अनुभव घेऊया। हे आहे या वास्तूचे प्रमुख द्वार। येथूनच आपण आत प्रवेश करून ढाई दिन का झोपड़ा पाहणार आहोत। प्रवेशद्वारावरती आपण अत्यंत सुंदर आणि देखणी अशी नक्षीकाम केलेले पाहू शकता। तर चला आतमध्ये जाऊन आपण पाहूया ही वास्तू कशी आहे। ढाई दिन का झोपड़ा ही वास्तू मूळची 12व्या शतकातील आहे। सुरुवातीला हे एक संस्कृत विद्यालय किंवा मंदिर असल्याचे मानले जाते। इसवी सन 1192 नंतर कुतुबुद्दीन ऐबक यांच्या काळात याचे रूपांतर मशिदीत करण्यात आले आहे। ढाई दिन हे नाव कसे पडले याबद्दल वेगवेगळ्या कथा आहेत। काहींच्या मते अवघ्या 2.5 दिवसात ही रचना उभी राहिली आहे। काहींचं मत असं आहे की ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती यांनी येथे 2.5 दिवसांचा उरूस भरवला होता, त्यामुळे ढाई दिन का झोपड़ा असे म्हणले जाते। तर काहींच्या मते हा एक सांकेतिक उल्लेख आहे। काही लोकांच्या मते 1192 साली कुतुबुद्दीन ऐबक यांनीच या वास्तूचे बांधकाम केले आहे। ढाई दिन का झोपड़ा हे अजमेर शरीफ दर्ग्याजवळ असल्यामुळे पर्यटकांची नेहमीच गर्दी इथे असते। इतिहासप्रेमी, अभ्यासक आणि प्रवासी सगळ्यांसाठी हे ठिकाण खूप महत्त्वाचे आहे। भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाने संरक्षित केलेली ही वास्तू आहे। आपल्याला मध्ययुगीन भारताची झलक येथे दिसून येते। पर्यटकांना एक विनंती आहे, तुम्ही इथे पाहता या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी तुम्हाला कचरा दिसतोय। येथे कचरा पेटी देखील ठेवण्यात आलेली आहे, पण लोक कचरा पेटीत न टाकता इतरत्र टाकत आहेत। तर सर्वांना विनंती आहे की ज्यावेळेस तुम्ही या ठिकाणी भेट द्याल त्यावेळेस कचरा पेटीतच टाकावा। आता जरा या वास्तूच्या स्थापत्याकडे पाहूया। येथील उंच कमानी, कोरीव दगडी स्तंभ आणि सुंदर अरेबी कॅलिग्राफी लगेच लक्ष वेधून घेतात। विशेष म्हणजे हिंदू आणि जैन स्थापत्य शैलीची छाप इथे स्पष्टपणे दिसते। कमळ, घंटा, फुलांची नक्षी अजूनही जशाच्या तशा आहेत। ही वास्तू म्हणजे 2 संस्कृतींचा संगम आहे, जो इतिहासातील बदल स्पष्ट दाखवतो। 12व्या शतकात जन्मलेली ही वास्तू कधी ज्ञानाचं केंद्र होती तर कधी सत्तेचं प्रतीक। इथल्या प्रत्येक दगडावर बदलत्या काळाची छाया आहे। 2.5 दिवसांची कथा सांगणारं नाव, पण मागे दडलाय शतकांचा इतिहास। मित्रांनो, ढाई दिन का झोपड़ा हे केवळ एक स्मारक नाही, तर भारताच्या बहुसांस्कृतिक इतिहासाचं जिवंत उदाहरण आहे। जर तुम्ही अजमेरला आलात तर हे ठिकाण नक्की भेट द्या। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन ठिकाणासोबत। परत जाताना तुम्हाला दर्गा मार्केट लागेल। संध्याकाळच्या वेळी येथे तुम्हाला अनेक वस्तू खरेदी करण्यासाठी मिळतील, जसे की राजस्थानी हस्तकला, राजस्थानचे पोशाख, तसेच स्वेटर, शॉल्स, काश्मीरी जॅकेट्स, अनेक प्रकारची ज्वेलरी देखील तुम्हाला इथे खरेदी करता येईल। येथील ज्वेलरीवरचे नक्षीकाम हे खूप वेगळे आहे, हे तुम्हाला कुठेही अनुभवता येणार नाही। राजस्थानची कलाकुसरी खूप वेगळी आहे। अत्यंत सुंदर डिझाईन्सचे तुम्हाला ब्रेसलेट्स, नेकलेस, बँगल्स, अनेक प्रकारची ज्वेलरी तुम्हाला येथे खरेदी करता येईल। तर नक्की खरेदी करा। खरेदीसह तुम्हाला इथे खाद्य संस्कृतीचाही अनुभव घेता येईल। व्हेज, नॉनव्हेज जेवण अत्यंत सुंदर मिळते इथे। नॉनव्हेज लवरसाठी तर काही विचारायलाच नको। अनेक प्रकारचे बिर्याणीज, टिक्का, कबाब, त्याचबरोबर फास्ट फूड देखील इथे तुम्हाला मिळेल। त्यासह सर्वात येथील स्पेशल म्हणजे अजमेरची मिठाई। नक्की या सर्व गोष्टींचा आस्वाद घ्यायला विसरू नका। आमचा परतीचा प्रवास झालाय सुरू।
आता आम्ही अजमेरवरून निघालोय. साधारणतः 24 ते 25 तासांनी पुण्यात पोहोचू. फुल हेक्टिक झालेलं आहे. टोपे जाम, वातावरण खूप थंड होतं. चांगलाच सर्दी खोकला ताप झालेला आहे. भरपूर फिरणं झालं. बरेचसे स्पॉट राहिले. नेक्स्ट व्हिजिट मध्ये आपण ते कव्हर करूया. थँक्यू.